लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीलाच पाहत असतो की आता काव्या आणि पार्थ पोलीस स्टेशनला गेलेले असतात. इन्स्पेक्टर समोर बसलेले असतात आणि इन्स्पेक्टर काव्या आणि पार्थला म्हणत असतात, बोला काय तक्रार आहे तुमची. त्यावर काव्या म्हणत असे, नाही नाही तक्रार काहीच नाही आमची. बाय द वे मी काव्या पार्थ देशमुख आणि माझे हे मिस्टर पार्थ देशमुख. मी ना काय ना आय एसची तयारी करत आहे. मी पुढच्या काही महिन्यात आय एस होईलच. पण मी म्हटलं आय एस होण्याची कशाला वाट बघायची. काही जे कामं असतात ते आपण आधीसुद्धा करू शकतो ना. असं म्हटल्याबरोबर ते इन्स्पेक्टर म्हणत असतात की हां तुमचा आत्मविश्वास चांगला आहे, बोला मुद्द्याचं बोला. असं म्हटल्याबरोबर काव्य म्हणत असते, काय ना आपल्या हद्दीतलाच IAP रोड आहे, तो बऱ्याचदा दुरुस्त केला पण तो काय खराब आहे तो खराबच आहे. बरेच खड्डे आहेत तिथे, बरेच अपघातसुद्धा झालेले आहेत आणि मी पाहितलेले सुद्धा आहेत. गरोदर स्त्रियांचे मिसकॅरेजसुद्धा तिथे झालेले आहेत, कारण की त्या रोडच्या एंडला एक हॉस्पिटल आहे आणि साहजिकच गरोदर बायका तिथे चेकअपला जातात आणि त्यांचे मिसकॅरेज त्या तिथे जास्त होत आहेत. मी सुद्धा प्रेग्नेंट आणि मी माझ्या डोळ्यासमोर एक मिसकॅरेजचं सत्य बघितलेलं आहे. एका आईचं बाळ गमावताना मी पाहितलेलं आहे आणि त्यामुळेच मी ठरवलेलं आहे की तो रोड दुरुस्त करायचा आणि असा दुरुस्त कराय की पुढचे 50 वर्ष तो खराब नाही झाला पाहिजे. असंही ते काव्य म्हटल्याबरोबर ते इन्स्पेक्टर म्हणत असतात. हा इन्स्पेक्टर जरा रागात आणि त्याचबरोबर गर्वात तिला बोलत असतो. इन्स्पेक्टर म्हणत असतो, काय हो मॅडम काय चाललंय तुमचं. तुम्ही आत्ताच म्हटलात ना तुम्ही प्रेग्नेंट आहात. एखादी साऊथची मूव्ही बघून आलात का काय, म्हणून हा तुमच्यावर इफेक्ट झालेला आहे. अहो प्रेग्नेंट आहात तर गर्भसंस्काराचा क्लास लावा, गर्भसंस्काराचं पुस्तक वाचा, घरी आराम करा, काळजी घ्या स्वतःची, अभ्यास करा. ह्या नुसत्या भानगडीत कशाला पडता तुम्ही. असंही ते इन्स्पेक्टरने म्हटल्याबरोबर इकडं पार्थ चिडलेला असतो. पार्थ चिडतच इन्स्पेक्टरला म्हणत असतो, काय काम करायचं मग आम्ही फक्त हे सगळं काही बघत राहायचं का, धडपड काहीच करायची नाही का, असं पार्थ चिडत म्हणत असतो. तेव्हा काव्या पार्थला म्हणत असे, पार्थ तुम्ही शांत व्हा, 10, 9, 8, 7 असं म्हणा. असं म्हटल्याबरोबर आता पार्थ थोडा शांत. आता पार्थ शांतपणे त्या इन्स्पेक्टरला म्हणत असतो, काय ना माझी बायको जे काही करते मी तिच्यासोबत असतो. बाय द वे मी एक आर्टिस्ट आहे. मी कोणतीही डिझाईन बनवली तर ती डिझाईन जर नीट बनली नाही तर मला रात्रभर झोप लागत नाही. आणि हा विषय तर रोडचा आहे. हा रोड असा बनवलेला आहे त्यामुळे खरं इतक्या लोकांना त्याच्यात जीव गमवावा लागतोय आणि आम्ही शांत बसायचं असं म्हणताय. माझी बायको जे काही करते त्याचा मला अभिमान वाटतो, असंही ते पार्थ म्हणत असतो. आता इन्स्पेक्टर ह्या दोघांकडे पाहतच असतं बरं का. तेव्हा काव्या आता इन्स्पेक्टरला म्हणत, काय ना साहेब आम्हाला तुमची थोडी मदत आहे, तुम्ही फक्त आमची मदत करा, आम्ही बाकी काही मागत नाही. मला फक्त एक लिस्ट द्या, ज्या लोकांचा अपघात झाला आहे तिथं किती बायकांचं मिसकॅरेज झालेलं आहे, कुणाच्या काय घटना घडलेल्या आहेत, ह्या सर्व गोष्टीची फक्त लिस्ट हवी आहे आम्हाला. असं काव्याने म्हटल्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणत असं, नाही ना मॅडम मी हे नाही देऊ शकत, कारण की ही माहिती जर कुणाला दिली आणि त्याचा गैरवापर झाला तर. त्यावर काव्या म्हणत असते, मी आणि कशाला गैरवापर करेन, मी तर त्या लोकांची मदतच करणार आहे. मला फक्त त्या लोकांना भेटायचंय आणि त्या लोकांशी बोलायचं आहे आणि त्याच माहितीच्या आधारे मला अपील करायची आहे या रोडबद्दल, ह्या सर्व गोष्टीबद्दल. असं म्हटल्याबरोबर आता इकडनं इन्स्पेक्टर म्हणत असतात, अरे वा मस्तच की मॅडम तुम्ही भारीच आहात, म्हणजे तुम्हाला सगळ्यांचीच कामं करायची आहेत, वकिलांचं, पोलिसांचं, परत त्याचबरोबर नगरसेवकांचं, सगळ्यांचं काम तुम्हीच करणार का. मॅडम तुम्ही लक्षात ठेवा ती खूप दलदल आहे, त्या दलदलीत जर एकदा शिरला तर तुम्हाला बाहेर निघता यायचं नाही. त्यावर काव्य म्हणत असते, मला त्या दलदलीत शिरायचंच आहे, मला पायच काय त्यात हातसुद्धा भरवायचे आहेत. जसं तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आसपास घाण आवडत नाही, मगाशी मी पाहितलं तुम्ही आतमध्ये येताना पाय पुसले, अगदी तसंच मलासुद्धा माझ्या आसपास घाण आवडत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मी IAS अधिकारी होईल आणि तुम्ही जर आम्हाला मदत नाही केली तर मी तुमचं ट्रान्सफर वगैरे करणार नाही बरं का, म्हणजे असं समजू नका. असं इथे शाब्दिक काव्याने चांगली धमकी दिलेली असते. ही धमकी पाहताच आता इन्स्पेक्टर थोडा घाबरलेला असतो. इन्स्पेक्टर लगेच हवालदारला बोलवतो आणि काव्य आणि पार्थला ती लिस्ट देऊन टाकतो. आता तो इन्स्पेक्टर रागातच साईटला आलेला असतो आणि साईटला येऊन एका व्यक्तीला फोन केलेला असतो. आता त्या व्यक्तीचा चेहरा वगैरे इथे दाखवलेला नाही, फक्त हा बोलतानाच दाखवलेला आहे. तो इन्स्पेक्टर म्हणत असतो की मला एक तुम्हाला अपडेट द्यायची आहे. एक मुलगी आहे काव्या पार्थ देशमुख, तिला IAS व्हायचं आहे म्हणे आणि ती प्रेग्नेंटसुद्धा आहे आणि त्या IAP रोडच्या मागे ती लागलेली आहे. असं हे सगळं काही त्यांनी सांगितलेलं असतं. आता काव्या आणि पार्थला लिस्ट भेटलेली असते त्यामुळे ते दोघेही फार खुश असतात. दोघेही बाहेर येत असतात. पार्थ आता काव्याचं कौतुक करतो, काव्या तुम्ही काय हुशारीने त्याच्याकडनं लिस्ट घेतली त्या इन्स्पेक्टरनं. पण तुम्हाला सांगू का ते इन्स्पेक्टर मला अजिबातच आवडलं नाही. तुम्ही जेव्हा IAS होता का तेव्हा त्याचं ट्रान्सफर कराच, असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, काय
पार्थ तुमचं ही तुमच्याकडनं अपेक्षा नाही बरं का, म्हणजे आपल्या पदाचा गैरवापर करायचा नाही असं कधीपासून शिकलात तुम्ही, त्यावर पार्थ हसलेला असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, बरं झालं पण आपल्याला ही लिस्ट मिळाली. दोघीही ती लिस्ट पाहत असतात. त्याच्यात भरपूर लोक असतात ज्यांचा अपघात होऊन मृत्यू झालेला आहे. ती सुरुवातीला लिस्ट त्यांच्या हातात आलेली असते. काव्या म्हणत असते, हे सगळं काही किती भयान आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, हो ना, म्हणजे बघा ना किती कमी वयात यांचा सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यावर काव्या म्हणत असते, आपण ना आज ह्या सगळ्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करूया, त्यांचे दुःख जाणून घेऊया. म्हणजे त्या लोकांनी सुद्धा काहीतरी प्रयत्न केलेच असतील की, पण काही न झाल्यामुळे ते शांत बसले असतील. त्यावर पार्थ म्हणत असतो, पण आता त्यांचं काम नक्कीच होणार, कारण की माझी बायको काव्या पार्थ देशमुख ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे, त्यांचे दुःख समजून घेणार आहे, त्या दलदलीत उतरून ती साफसफाई करणार आहे असंही ते पार्थ म्हणत असतो. त्यावर काव्या म्हणत असते, बरं ठीक आहे, चला आपण निघूया. आता बाहेर आलोच तर आपण काय करूया, 2-3 व्यक्तींना तरी भेटूया, म्हणजे आपलं आजचं काम तरी होईल. त्यावर पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे चालेल. आता दोघे निघालेले असतात. तितक्यात खरं तर काव्याला इथे जरा चक्कर आलेली असते. आता काव्याला चक्कर आल्यामुळे पार्थ जरा घाबरला. काव्याला म्हणत असतो, काव्या काय झालं तुम्हाला. मात्र काव्या काही न झाल्यासारखं दाखवत असते, म्हणत असते, काही नाही पार्थ, काही नाही झालं मला, चला बरं आपण निघूया. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या असं काय करताय तुम्ही, तुम्हाला चक्कर आली आहे, तुम्ही प्रेग्नेंट आहात हे तुमच्या लक्षात आहे ना, बाळ आहे आपलं पोटात, असं नका करू, चला बरं आपण घरी जाऊया. तेव्हा काव्या म्हणत, मला काही नाही झालं पार्थ, असं काय करताय, चला आपण जाऊया. तेव्हा पार्थ म्हणतोच, नाही अजिबातच नाही. काव्या तुम्हाला समजतंय का, बाळ का एका दिवसात बाहेर येतं का, नाही ना, त्यासाठी 9 महिने वाट बघावं लागते. तसंच हे काम सुद्धा एका दिवसात नाही. काव्याला मात्र आजच काम करायचं असतं. त्यावर पार्थ म्हणत असतो, काय चाललंय, मी तुमचं अजिबातच काहीच ऐकणार नाही, नंदिनीला फोन करू का. त्यावर काव्य म्हणते, असं काय धमकी देताय का मला तुम्ही पार्थ. आता पार्थला तितक्यातच ऑफिसमधून कॉल आलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी किचनमध्ये असते. नंदिनीकडनं दूध ओतू गेलेलं असतं. जीवा धावतच येतो आणि पटदिशीने गॅस बंद करतो. नंदिनीचं अजिबात लक्ष नसतं, गडबडीत त्या पातेल्यालाच हात लावते. आता जीवाच्या लक्षात येतं की ही कशाच तरी टेन्शन घेऊन बसलेली आहे. तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, टेन्शन घेतलंस का कशाचं, सांग बरं मला. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा उद्या काव्यासोबत मला जायचंय, तिथे नवीन डॉक्टर असतील. आता काव्याची केस तर त्यांना दिलेली आहे, पण माझ्या केसबद्दल काय करायचं, ते मला किती प्रश्न विचारतील, आणि मग तिथे काव्यासुद्धा असेल, काव्याला तर 10 प्रश्न पडतील, मग मी काय करू. त्यावर जीवा म्हणत असतो, तू शांत हो आधी, काय कर, उद्या ना तू काहीतरी बहाणा कर आणि पार्थला काव्यासोबत पाठव. त्यावर नंदिनी म्हणत असते, उद्याचं भागेल, पण मग नंतरचं काय करायचं. त्यावर जीवा म्हणत असतो, असं काय करतेस नंदिनी तू, अगं उद्याचं मरण तरी पुढे ढकलूया ना आपण, कदाचित आपल्याला सरोगेट मदर भेटेल आणि त्यानंतर आपली ट्रीटमेंटसुद्धा दुसऱ्या डॉक्टरकडे जाईल, मग तरी टेन्शनच मिटलं ना, तू नको काळजी करू. त्यावर नंदिनी म्हणत असते, आपण जे काही करतोय ते चुकीचं तर नाहीत ना करत. हे बघा जीवा, मी आपल्या बाळासाठी काही करायला तयार आहे, पण सगळं व्यवस्थित होईल. आता नंदिनीला टेन्शनमध्ये पाहून जीवाला सुद्धा इथे टेन्शन आलेलं असतं, पण जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्या तिकडनं काव्याने पार्थ आलेले असतात. आता पार्थला ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम असतं, त्यामुळे पार्थ उद्या काव्यासोबत जाऊ शकत नसतो, त्यामुळे तो इकडे आलेला असतो. काव्याला समजावत असतो. काव्या मात्र म्हणत असते, नाही असं काय करता, नेहमीच असतं पार्थ तुमचं. आता नंदिनी म्हणत असते, काय झालं पार्थ, काही झालंय का. त्यावर पार्थ म्हणत असतो, हो ना नंदिनी, खरं तर उद्या मला ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मी काव्याला म्हणतोय की तुम्ही नंदिनीसोबत जा. असंही तुमचं सुद्धा रुटीन चेकअप असेलच की, आणि तुमची सुद्धा केस हँडओव्हर करायचीच असेल की, मग तुम्हाला पण जावं लागेल, त्यामुळेच मी म्हणतोय. असं म्हटल्याबरोबर आता नंदिनीला टेन्शन आलं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, जाताल ना तुम्ही नंदिनी. आता नंदिनी म्हणत असतो, हो ठीक आहे चालेल जाईल. तेव्हा जीवा म्हणत असतो, पण जर काव्याला तुझ्यासोबत जायचं असेल तर. तेव्हा काव्य हसत असते आणि म्हणत, मला सगळ्यांना काय वाटलं की मी खरंच चिडले, नाही हो, मी अशीच मज्जा करत होते, पार्थ तुम्ही बिंदास जा असं म्हणून आता काव्या नंदिनीकडे येत असते आणि म्हणत असते, आम्ही सख्या बहिणी आणि पक्क्या मैत्रिणी आहोत आणि अशी ही प्रेग्नेन्सीची जर्नी आम्ही एकत्र करायची ठरवलेली आहे, हो का नाही ताई. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो का पार्थ तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी जाईल तिच्यासोबत. आता पार्थ म्हणत असतो, खरंच नंदिनी तुम्ही आहात म्हणून मला अजिबातच काव्याचं टेन्शन नाही आहे असंही ते पार्थ म्हणत असतो. आता काव्या आणि पार्थ तिथून निघून गेलेले असतात. ते निघून गेलेले असतात, मात्र नंदिनीला इथे फार टेन्शन आलेलं असतं. आता बघा हे काय झालं, तुम्ही मगाशी म्हटलात की सगळं पार्थ दादावर टाक, पण त्यांनीच मला सांगितलं की आता काव्यासोबत उद्या जा म्हणून, आता काय करायचं. त्यावर जीवा म्हणत असतो, तू एक काम कर ना, तू उद्या काव्यासोबत आईला पाठव आणि म्हण की तू आजारी आहेस. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत, नाही हो जीवा, पुढे काय सांगायचं, दरवेळी काय कारण द्यायचं आपण. हे असं झाले की उद्याचं मरण परवावर ढकलणं, बाकी काही नाही, जाऊ द्या, मी उद्या काव्यासोबत जाते, जे होईल ते होईल.
त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासोबत आहे ना. आणि मला असं मनातून वाटते की आपली सरोगेट मदर नक्कीच आपल्याला भेटेल. गुरुजी काय म्हटले माहिती आहे ना, आपलं उत्तर आपल्या पुढेच असेल, फक्त ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे. असं म्हटल्यानंतर नंदिनीला सुद्धा बरं वाटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला सीन दाखवलेला आहे. दुसरा दिवस सुरू झालेला असतो. काव्य आणि नंदिनी डॉक्टरांना भेटण्यासाठी आलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात, सॉरी पण मी खूप घाईत आहे. तुमची केस मी ज्या डॉक्टरना हँडओव्हर केलेली आहे ते डॉक्टरसुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांना सगळं काही मी सांगितलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका. त्यावर काव्या म्हणत असते, पण त्या डॉक्टरांचं नाव काय आहे? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, डॉक्टर आर्यन सावंत. नाव ऐकल्यानंतर नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे चालेल. आता डॉक्टर म्हणत असतात, बरं ठीक आहे मी निघते, मला खूप घाई आहे. ज्या डॉक्टरांना तुमची केस हँडओव्हर केलेली आहे ते डॉक्टर येतीलच, तुम्हाला नर्ससह बोलवायला येतील, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेलेले असतात. काव्या इकडे ते नाव ऐकल्यापासून जरा टेन्शनमध्ये आलेले असते, कारण की आर्यन सावंत हे मुलाचं नाव आहे आणि फिमेल डॉक्टर नसल्यामुळे तिला फार टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, ताई हे सगळं काय आहे? म्हणजे बघ ना, फिमेल डॉक्टर असतील ना तर काही टेन्शन राहत नाही गं, म्हणजे आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना कळतात सुद्धा. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, हो मी समजू शकते गं, पण आपल्या आईच्या सुद्धा 3 डिलिव्हऱ्या झाल्या ना आणि ते मेल डॉक्टरनी केल्यात, त्यामुळे नाही गं, मेल डॉक्टरसुद्धा खूप चांगले असतात, नको काळजी करू. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, हो मला मान्य आहे गं, मेल डॉक्टरसुद्धा चांगले असतात, पण मला फार टेन्शन येतं आहे गं, ह्या सर्व गोष्टी कशा करायच्या आता? त्यावर नंदिनी म्हणत असते, बघू आता, जाऊ दे, तर काय करणार आपण, आपल्याकडं दुसरा पर्यायसुद्धा नाही. त्यावर काव्या म्हणत असते, हो ते पण आहेच, आता बघूया कोण आहे आर्यन सावंत म्हणून. आता त्यांना दोघींना टेन्शन आलेलं असतं, त्यांना वाटत असतं की मेल डॉक्टर आहे. आता तितक्यात नर्स बोलवायला आली असते की तुम्हाला डॉक्टरांनी बोलवले. आता नर्सनी तसं म्हटल्यानंतर दोघी डॉक्टरांकडे जायला निघालेले असतात. तिथे जाऊन पोहोचल्यानंतर आता डॉक्टर तर त्यांच्याकडे पाठ करून बसलेले असतात, त्यांना अजिबातच दिसत नसतात. आता नंदिनी म्हणत असते, एक्सक्यूज मी डॉक्टर. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, तुमच्या दोघींची केस मी वाचलेली आहे, जरा कॉम्प्लिकेटेड आहे, पण मी आता आलोय ना तर आता ड्रामा नक्कीच होईल. पण तुमच्या दोघीपैकी नंदिनी कोण आणि काव्या कोण? असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, आमच्याकडे वळून पाहिलं तर कळेल ना. असं म्हटल्याबरोबर आता डॉक्टर लगेच वळून पाहतात. ती लेडीज डॉक्टर असते आणि तिला आता काव्या आणि नंदिनी दोघीही शॉक झालेले असतात आणि आनंदीसुद्धा झालेले असतात. दोघी तिला जाऊन गळा भेट करतात, कारण की आता काव्या आणि नंदिनीची ही बहीण आहे बरं का. आता ती लगेच बहीण म्हणत असते, बोला मोहितेंच्या नावाने चांग भलं, गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामाची जय, अशा तिघीही एका सुरात ओरडत असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, तू अजिबात बदलली नाहीस बरं का, म्हणजे आपण लहानपणी जसं गणपतीत बोलायचं अगदी तसं बोललो. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते, 1 मिनिट, पण आम्हाला डॉक्टर म्हटले की आर्यन सावंत आहे कोण, म्हणजे हा सुद्धा तुझा प्रँकच आहे. काव्या म्हणत असते, तुझी प्रँक करण्याची सवय आणखी सुद्धा गेलेली नाही बरं का. आर्या म्हणत असते, हो कशी जाणार अगं, जेव्हा मला कळलं की तुमची केस माझ्याकडे आहे, म्हटलं त्या तर माझ्या बहिणीच आहेत. त्यावर काव्या म्हणत असते, अगं बहिणी काय म्हणतेस गं, नाही गं नाही, अजिबात बोलू नकोस. त्यावर आता नंदिनी म्हणत असते, हिला किती वेळ सांगितलं ताईनी की अगं बहिणी म्हण, पण नाही, हिला ते बहिणीच म्हणायचं. त्यावर आर्या म्हणत असते, मग माझ्या बहिणीला भेटायचं म्हणल्यानंतर असं तर भेटणार नाही मी, काहीतरी ड्रामा झालाच पाहिजे, म्हणून हे सगळं काही मी केलं आणि ते नावसुद्धा त्यामुळेच मी सांगितलं. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, बरं हे सगळं काही ठीक आहे, पण तो मुलाचा आवाज कुठला काढलास तू, हे कधी शिकलीस? त्यावर ती आर्या म्हणत असते, काय आहे ना, AIचा जमाना, इथे काही जमतं ग करायला. आता ह्या तिघी बहिणींच्या फार गप्पा रंगलेल्या असतात की विचारू नका. तितक्यात आर्याचं टायमिंगकडे लक्ष जातं, त्यामुळे आर्या त्या दोघींना बसवत असते आणि स्वतः कोणती तरी एक गोळी खात असते. आता तिघीही बसून घेतात. तेव्हा खरं तर काव्या म्हणत असते, म्हणजे आमच्या आर्या मॅडमला ड्रामा हवा होता, म्हणून तिने आम्हाला उल्लू बनवायचं ठरवलं. असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, त्यात काय उल्लू बनवायचं, तुम्ही उल्लू आहातच की. असं म्हटल्याबरोबर लगेच काव्या उठलेली असते आणि ते आर्याकडे जाते आणि म्हणत असते, काय म्हणलीस तू, काय म्हणलीस, असं म्हणून तिचे कान पकडत असते. आता ह्या दोघींनी खूप गोंधळ घातलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघींचं, तुम्ही लहान आहात का दोघी? आता तितक्यात नर्स आलेले असतात. नर्स म्हणत असते, काय झालं, भांडण झालं का काही? त्यावर आर्या म्हणत असते, काय आहे ना, या मॅडमच्या बाळाने टिक मारली. असं म्हटल्यानंतर नर्स म्हणते, बरं ठीक आहे, असं म्हणून ती निघून जाते. आता ह्या तिघी जोरजोरात हसायला सुरुवात करतात. आता त्या तिघी लहानपणीचे एक एक किस्से सांगत असतात बरं का, ते किस्से काय मी इथे सांगत नाही. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, मग काव्या मॅडम तुम्हाला कितवा महिना आहे? त्यावर काव्या म्हणत असते, आता नुकताच ते 4था लागला आहे, चोरवटी आत्ताच झाली माझी. त्यावर इथे आर्या म्हणत असते, नंदू मॅडम तुमचा कितवा महिना आहे? त्यावर नंदिनी अडकतच म्हणत असते, 2रा. आता काव्या नंदिनीकडे पाहतच असते, असं काय करतेस ताई, अगं 2रा संपून 3रा लागलाय तुला.
आता काव्याने असं म्हटल्यानंतर नंदिनीला नेमकं काय बोलावं कळत नसतं बरं का. तेव्हा आर्या खरं तर नंदिनीच्या पोटाकडे आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहतच असते. आता आर्याला समजले काय असं वाटतंय. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की नंदिनी म्हणत असते, तुझं हे सिक्रेट कुणालाही मी कधीही सांगणार नाही, ते फक्त आपल्या दोघीतच राहिलं. असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, अगं प्रत्येकाचं काही ना काही सिक्रेट असतंच की, असं म्हणून नंदिनीच्या पोटावर हात ठेवत असते. आता नंदिनीचं हे सिक्रेट आर्याला समजतंय काय असं वाटतंय आणि नंदिनीला सुद्धा जाणवलेलं असतं की आर्याला हे समजलेलं आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहत असतो नंदिनीने जीवाला कॉल केलेला असतो. जीवा म्हणत असतो, आता काय करशील तू. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो ना तेच तर. तितक्यात खरं तर इकडनं काव्य आलेले. आता काव्याला पाहून नंदिनीला टेन्शन आलेलं असतं. जीवाचा कॉल आणखीही सुरूच असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, मला बोलवलंय का आतमध्ये. त्यावर काव्या म्हणत असते, नाही बोलवलं. आता नंदिनी म्हणत असते, काही बोलली का माझ्याबद्दल आर्या तुला. असं म्हटल्याबरोबर काव्य म्हणत असते, हो बोलली ना. आता काव्याच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर नंदिनीला टेन्शन आलेलं असतं. आता तुम्हाला काय वाटतंय, खरंच आर्याने काव्याला सगळं काही सांगून टाकलं असेल का. हे कमेंट करून नक्कीच सांगा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.